मुख्यमंत्री फडणवीसांनी 24 तासात अजित पवारांचा राजीनामा घ्यावा असा अल्टिमेटम दमानी यांनी दिलाय। अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीमध्ये अमित शहांना भेटणार असं देखील दमानी म्हणाले आहेत। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणामध्ये कारवाईबाबत मोठी फसवणूक झाल्याचा आरोप दमानी यांनी केलाय। पार्थ पवारांच्या मीडिया कंपनी घोटाळ्यामध्ये अजित पवारांचा राजीनामा घ्या या मागणीसाठी अंजली दमानिया आक्रमक झाल्या आहेत। 24 तासात अजित पवारांचा राजीनामा घेण्याची मागणी दमानिया यांनी केली। राजीनामा न घेतल्यास अमित शहांची भेट घेणार आणि शहांनी भेट दिली नाही तर त्यांच्या दिल्लीमधल्या ऑफिस बाहेर जाऊन बसणार असं दमानिया यांनी म्हटलंय। अंजली दमानियांच्या या आरोपांवर बोलणं अजित पवार यांनी टाळलं। काय मला काय मी काय सांगू त्याच्याबद्दल? तुम्ही कुणाचा राजीनामा मागायचा आणि कुणाचा नाही मागायचा तुमचा अधिकार आहे। अजित पवार यांनी त्यांच्या उपमुख्यमंत्री पदावरनं आणि पालकमंत्री पदावरनं तात्काळ म्हणजे 24 तासात त्यांचा राजीनामा हा फडणवीसांनी ताबडतोब घ्यावा। जर आता 24 तासात त्यांचा राजीनामा झाला नाही तर मी उद्या अमित शहांची भेट घेणार आहे। की आज त्यांची जी भाषा होती दादा भाई यांनी केलेले घोटाळे ही महाराष्ट्राला शोभणारी नाही। ज्या प्रकारची भाषा त्यांनी राजकीय नेत्यांच्या विरुद्ध आज वापरली ती योग्य नव्हती। माझी माध्यमांना विनंती आहे की पुढच्या वेळेला ज्या वेळेला त्या पत्रकार परिषदेसाठी आपल्याला बोलवतील त्यावेळेला त्यांना आपण जरूर विचारा की असं सिलेक्टिव्ह का त्या वागतात। माध्यमांसमोर तुम्ही आर्ग्युमेंट करण्यापेक्षा तुम्ही हे तुमच्याकडनं जे तुम्हाला वाटतात बक्कळ पुरावे आहेत हे घेऊन तुम्ही कोर्टामध्ये दाखल करू शकता। परंतु तुम्ही माननीय अजितदादांचा सातत्याने जो राजीनामा मागत आहात तर तो राजीनामा देण्याचं बंधन हे ना राज्य सरकारवर आहे ना माननीय अजितदादांवर आहे। दुसरीकडे पार्थ पवारांच्या कंपनीला मुद्रांक शुल्क भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। 40 एकर जमिनीसाठीचं 21 कोटींचं मुद्रांक शुल्क भरण्यास पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीला मुदतवाढ देण्यात आली। 21 कोटी रुपये भरण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली होती, पण मुदत संपण्याच्या 1 दिवस आधीच कंपनीनं आणखी मुदतवाढ मिळावी अशी मागणी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडे केली होती। त्यावर 7 दिवसांची मुदत वाढवून देण्यात आली आहे। अजित पवारांचा राजीनामा घ्या नाहीतर मी अमित शहा यांना भेटेल। त्या काय बोलल्या मला माहिती। अजित पवारांचा राजीनामा घ्या नाहीतर मी अमित शहा यांना भेटेल। त्या काय बोलल्या मला माहिती। डहाणूमधील विकास विरोधींची लंका आमचा उमेदवार भरत पेटवणार प्रचार सभेमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी हे वक्तव्य केलं। डहाणूमध्ये भाजपचे भरत राजपूत आणि शिंदे सेनेचे राजेंद्र मच्छे आमने सामने आले। दरम्यान रावणाची लंका अहंकारामुळे जळून खाक झाली असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी पालघरच्या डहाणूमध्ये केलं होतं। नगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत डहाणूत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतच नगराध्यक्ष पदासाठी सामना होणार आहे। आता लंका जाळण्याच्या इशाऱ्यापर्यंत पालघरच्या डहाणू नगरपालिकेचा प्रचार आलाय। डहाणूत महायुतीतच थेट लढाई असल्यानं सुरुवात तशी एकनाथ शिंदेंनीच केली। त्याच टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी डहाणूतूनच प्रत्युत्तर दिलं। आमचा पक्षच प्रभू श्री रामांना मानणारा आहे आणि आमचे उमेदवार भरत आहेत, त्यामुळे भरतच लंका पेटवणार असं रोखठोक उत्तर फडणवीसांनी शिंदेंना दिलं। डहाणूमध्ये आपण सगळेजण एकत्र आलेला आहात। एका अधिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात। अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात। अहंकार तर रावणासारखा अहंकार होता। रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे आणि तुम्हाला 2 तारखेला तेच काम करायचं आहे। भरत कोणी काही म्हटलं तरी चिंता करू नका। कोणी हे म्हणालं असेल की तुमची लंका जाळून टाकतो वगैरे, आपण लंकेत राहतच नाही। अशा गोष्टी इलेक्शनमध्ये बोलाव्या लागतात, त्या मनावर घ्यायच्या नसतात। आपण जय श्रीरामवाले लोक आहोत। प्रभू श्रीरामांना मानणारा पक्ष आणि पक्षाचा उमेदवार भरत, अरे लंका तर हा पेटवणार आहे। जे विकास विरोधी आहेत त्यांची लंका आमचा भरत पेटवल्याशिवाय राहणार नाही। दरम्यान शिंदेंचं वक्तव्य भाजपसाठी नसल्याचं मंत्री संजय शिरसाट म्हणाले। बरोबर आहे ना, आम्ही त्यांना उद्देशून बोललेलोच नाही। आम्ही अहंकारी जे आहेत त्यांच्याबद्दल वापरलेलं वाक्य आहे आणि ते कुणाबद्दल वापरलं हे सर्वांना माहिती आहे।
म्हणून भाजपने ते मनावर घेण्याचं काही कारण नाही. दरम्यान डहाणूमधील नगरपालिका निवडणुकीत कोण कसं लढत आहे पाहूया. डहाणूत भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत नगराध्यक्ष पदासाठी सामना होणार आहे. शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवाराला दोन्ही राष्ट्रवादींनी पाठिंबा दिलाय. डहाणूत भाजपकडून भरत राजपूत तर शिंदेच्या शिवसेनेकडून राजी माची नगराध्यक्ष पदासाठी मैदानात आहेत. तर 1 तारखेला रात्री बाहेरच झोपा, तुमच्या नशिबात लक्ष्मी आहे, असा पुनरुच्चार शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांकडून करण्यात आलाय. कोणाकडूनही मटण पार्टी घ्या, पण मतदान आम्हालाच करा, असं देखील गुलाबराव पाटील म्हणाले. बावीस तारखेला मतदान होतं, मागच्या वेळेस 21 तारखेला आमदारकीचं, 20 तारखेला 18ला लई लक्ष्मी फिरली, दारोदार फिरली. उठ बघता, काय झोपलायस, उठ, मी आली आहे, तुला प्रसन्न होते. बाहेर खाटी टाकून झोपा तुम्ही बी 1 तारखेला. लक्ष्मी येणार आहे, उठ बघता, काय झोपलायस, उठ. आता तर नगर विकास खाता आपल्याकडे आहे, बेमाल है नगर विकास में. माझी तर नगरपालिका आत्ता झाली नशिराबाद. मी मागच्या भाषणातही बोललो, मध्ये 1 तारखेला लक्ष्मी आहे. आपल्या खाटी बाहेर टाकून झोपा, लक्ष्मी दादोदार फिरेल आणि म्हणेल बघता काय झोपलायस तू. आता तर पार्ट्या सुरू झाल्या, मच्छी पार्टी, भरीत पार्टी, मटण पार्टी. खा त्यांचं मटण पण दाबा आमचं बटन, हे सांगण्यासाठी. IIT बॉम्बेवरून राजकारण पेटलेलं आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या विधानाचा राज ठाकरेंनी चांगला समाचार घेतला. जितेंद्र सिंह यांचं विधान सरकारच्या मानसिकतेचं प्रतीक आहे, असं ट्विट राज ठाकरेंनी केलं आहे. तर आपली मुलं ज्या शाळेमध्ये शिकली त्याचं नाव बदलणार का, असा सवाल फडणवीसांनी राज ठाकरेंना केला. तसंच मनसेना पवईतील IITच्या गेट समोर IIT मुंबई असे फलक देखील लावले आहे. पवईतल्या IIT बॉम्बेवरून केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज ठाकरेंनी संताप व्यक्त केलाय. मुंबई आणि संपूर्ण MMR परिसर गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. IIT बॉम्बेचं नाव IIT मुंबई केलं नाही, त्यामुळे मी खुश आहे, असं वक्तव्य काल केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केलं होतं. जितेंद्र सिंह यांच्या वक्तव्यानंतर राज ठाकरेंनी फेसबुक पोस्ट करत निशाणा साधलाय. जितेंद्र सिंह यांचं विधान हे सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे, असं स्पष्ट दिसतं. गेली अनेक दशकं यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात केली आहे. आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चाललं आहे हे ओळखून तसं बोलून शाबासकी मिळवणं हा जितेंद्र सिंह यांचा उद्देश आहे. फक्त मुंबई नाही, तर आता MMR परिसरात राहणाऱ्या तमाम मराठी जनांना माझं आवाहन आहे की आता तरी डोळे उघडा. यांना मुंबई हे नाव खटकतं, कारण हे नाव आपल्या मुंबाईच्या म्हणजे मुंबईची जी मूळची देवी आहे तिच्या नावावरून घेतलं आहे. त्या देवीची सगळी लेकरं म्हणजे इथे पिढ्यानपिढ्या राहणारी मराठी माणसं. तुम्ही आणि तुमचं शहर यांना खुपतंय. काहीतरी डाव मुंबईच्या बाबतीत 100% शिजत असणार. हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरू आहे. आधी मुंबई आणि मग संपूर्ण MMR परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. तेव्हा मराठी माणसा जागा हो. इथे आधीच केंद्रीय हस्तक, उद्योगपती इत्यादींनी काय काय ताब्यात घ्यायला सुरुवात केलं आहे हे आपण रोजच पाहतो. आता तरी मराठी माणसांना हे कळायला हवं, अशी पोस्ट राज ठाकरेंनी केली आहे. राज ठाकरेंच्या या पोस्ट नंतर भाजप नेत्यांनी राज ठाकरेंना डिवचले. मग आपली मुलं ही बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकली होती, मग आपण मराठी शाळेमध्ये त्यांचा दाखला न घेता बॉम्बे स्कॉटिश मध्ये आपल्या मुलांना शिकवलं होतं, किंवा आपल्या मुलांनी 11वी मध्ये कॉलेजमध्ये मराठीचं ऑप्शन असतानाही जर्मन हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे म्हणून जर्मन हा सब्जेक्ट निवडला होता. मग याच्यावर आपलं काय म्हणणं आहे? राज ठाकरे यांची मुंबई आणि बॉम्बेवरूनची फेसबुक पोस्ट
म्हणजे कल्पना विस्ताराचा उत्तम नमुना आहे. राज ठाकरे साहेब, विकासावर बोला. मुंबईचं तुम्ही काय वाटोळं केलंय, मुंबईचा मराठी मनुष्य तुम्ही कसा हद्दपार केलात, त्याच्यावर तुम्हाला जनता प्रश्न विचारणार आहे. मंत्री जर असे बोलायला लागले, त्याचा अर्थ दिल्लीमध्ये बसून रोज या मुंबई आणि महाराष्ट्राच्या बद्दल काय कटकारस्थान ठरत असेल, किती द्वेष त्यांच्या मनामध्ये, हे त्यांच्या वक्तृत्वातून दिसत आहेत. जेव्हा त्यांच्या निवडणुका येतात ना मुंबई वगैरेच्या, तर गुजरात दिसतं, ते बुलेट ट्रेन दिसतं, त्यांना विकास दिसत नाही. काहीतरी कुठं जोडायचं, कुठं काय करायचं. मुंबई ही महाराष्ट्राची आहे, मुंबई ही महाराष्ट्राची राहील आणि मुंबईला कोणी तोडू शकत नाही. देशाचे HRD मिनिस्टर आणि देशाचे प्रधानमंत्री या दोघांनाही पत्र लिहून ही विनंती करणार आहे की IIT बॉम्बेचं IIT मुंबई केलं पाहिजे. हे सगळं करत असताना काही लोक सोयीस्करपणे आपल्या मुलांना ज्या शाळांमध्ये शिकवतात त्याचं नावही बदललं पाहिजे अशा प्रकारची विनंती करत नाहीत. पण मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. तर मी चुकीचा शब्द वापरला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. शिवराळ भाषेनंतर अजित पवारांकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. बारामतीपेक्षा इतर नेत्यांची शहरं भकास या वक्तव्यानंतर अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मी कुठंतरी आपण काहीतरी थातूरमातूर सांगायचं ही माझी भावना नाहीये. मी शब्दाचा पक्का आहे. मी माझ्या भागामध्ये करून दाखवलं, त्यावेळेस अंबाजोगाईला येऊन सांगतोय की आपण पण तसं करा. बरेच पुढारी येतात, सांगतात असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, आणि त्यांची शहरं एकदम घाण भिकार असतात, बकालपणा असतो. तिथं वेगवेगळ्या शहरात जर बकालपणा असेल, मी त्या दिवशी चुकीचा शब्द वापरला भिकार म्हणून, तो शब्द मी वापरायला नको होता, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु बकालपणा, शहरामध्ये बकालपणा नसला पाहिजे. शहर कुठलंही असू द्या. शिंदेचे आमदार संतोष बांगर हातवाऱ्यांनी पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. भाजप आमदाराबद्दल बोलताना बांगरांनी केलेल्या इशाऱ्यानं नवा वाद होण्याची शक्यता आहे. याआधी विरोधकांवर तर आता सत्ताधारी भाजप आमदारावरच वादग्रस्त टीका बांगर यांनी केली. तर भाजपचे आमदार तानाजी मुटकळे यांनी टीका करत बांगर यांच्यावर पलटवार केलाय. सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे जी शासन आपल्या दारी आणि मुख्यमंत्री काम करतय लय भारी आणि विरोधकाच्या असं आहे. याला काही धंदा राहिला नाही, काही नाही, म्हातारं झालंय, शुगर वाढली आणि ही आमचा म्हणजे जलवा पाहून त्याची 550 शुगर व्हायली. आणि राहिला संतोष बांगर दारू पित नाही, पुडी खात नाही, काहीच नाही आगाऊ शोक. यायला तर तुम्हाला सांगतो सगळे शोक आहेत. कुठं कुठं अडकले, वाशिमला अडकले, अकोल्याला अडकले. त्यानं मागचं बॅकग्राऊंड पुसलं का? 302च्या आरोपाखाली संतोष बांगर गेल्या 10 वर्षापूर्वी जेलमध्ये होता. ह्या कोर्टाने त्याला जन्मठेप सुनावली होती. मटका गुटखा चालवण्याचं काम हे संतोष बांगर आमदार झाल्यानंतर त्यांनी सुरू केलेलं आहे. असं जर चाललं तर यांच्या हातात या हिंगोली शहराची सत्ता गेल्यानंतर गल्ली गल्लीत गुटख्याचे मटक्याचे अड्डे चालतील. रेती माफियाच्या मार्फत आमची नवीन पिढी बर्बाद करण्याचं काम संतोष बांगर करू लागलाय. मुंबईत मतदार यादीमध्ये पेडणेकर आणि सुनील शिंदे यांची नावं दुबार आढळलेली आहेत. कारवाई झाली पाहिजे अशी मागणी किशोरी पेडणेकरांनी केली आहे. तर ठाणे पालिका वेबसाईटवर नवी मुंबईची यादी दिसत असल्याची पोलखोल अविनाश जाधवांनी केली. अविनाश जाधव यांच्या आरोपानंतर नवी मुंबईची मतदार यादी ठाणे पालिकेच्या वेबसाईटवरून काढून टाकण्यात आली. पण नक्की हा प्रमुख निवडणूक आयोग कोणाच्या घरी बसून हे केलेलं कांड आहे असं मला विचारायचं. मग त्यांना निवडणूक आयोगाला जे सगळेजण संबोधितात की हा भांडीघासा आयोग आहे, मतदानाच्या प्रक्रियेत ज्याला सर्वोच्च स्थान आहे त्याच्यापासून आम्हाला वंचित ठेवणं. मुंबईचा प्रथम नागरिक हे जाणून बुजून केलंय का असा आता संशय आमचा वाढत चाललाय. आमचे कार्यकर्ते करतात, पण ही जबाबदारी फक्त आमची नाहीये, निवडणूक आयोगाची पण ही जबाबदारी आहे. आणि म्हणून आम्ही वारंवार तक्रार करून पण त्याची दखल का घेतली गेली नाही हा मूलभूत प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. आणि म्हणून ह्याची दाद परत एकदा आम्ही मागावं लागेल. आदित्यच्या मतदारसंघात असे भानगडी काय होतात कळत नाही, परंतु जर असं जर झालं असलं तर ते चुकीचं आहे. 103 वेळा नाव असलं एकच वेळा मतदान होणार आहे. शेवटी निवडणूक आयोगाने
एकदा तुम्हाला मतदान करताना त्या ठिकाणी शाई लावली की मग तुम्हाला मतदानाला जाता येत नाही. 10 नाव राव की 15 नाव राव, पण ही यादी स्क्रॅप केली पाहिजे. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025. ओके, आता समज प्रभाग क्रमांक 12 मी उघडला, ओके केला. आता ही प्रारूप यादी आली आहे. आता ही यादी आहे नवी मुंबई महानगरपालिका. आता ही जर ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर नवी मुंबई महानगरपालिकेची जर यादी आम्हाला दिसणार असेल तर काय, हे बघा ना, तुम्ही ऐका ना, अमृतसर सोसायटी ऐरोली सेक्टर 2 यादी भाग क्रमांक 70, काहीही चालू आहे. पंकजा मुंडेंनी पुन्हा एकदा बीड जिल्ह्याची पालकमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मी बीड जिल्ह्याची आजन्म पालक असल्याचं पंकजा मुंडे म्हणाले आहेत. पालक आहे तुम्ही, पालकमंत्री मी जालन्याची, पण बीडची तर मी आजन्म पालक आहे. कारण ते मला आहे ते कुणाला येऊ शकत नाही ना. त्यामुळे मी इथे प्रत्येक ठिकाणी मंत्री म्हणून बैठक घेणार आहे, मग इथल्या अधिकाऱ्यांना कामाला लावणार आहे, इथल्या नगराध्यक्षांना संरक्षण देणार आहे, त्यांना त्रास पुढे काय करते. जिजामाता भोसले उद्यानामधील शक्ती वाघाच्या मृत्यूचं कारण आता समोर आलं आहे. न्यूमोनियामुळे श्वसन प्रणाली बंद झाल्यामुळे शक्ती वाघाचा मृत्यू झाला. वीरमाता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालयाचं हे स्पष्टीकरण दिलं. उज्ज्वला थिटे यांची याचिका फेटाळण्यात आलेली आहे. त्यानंतर अनगरमध्ये जल्लोष पाहायला मिळाला. अनगर नगरपंचायतीसमोर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आलेली आहे. जल्लोष पाहायला मिळालाय. राजन पाटील समर्थकांनी जल्लोष केलाय. उज्ज्वला थिटे यांचा अर्ज जो आहे तो बाद करण्यात आलेला होता. सूचकाची सही या अर्जावर नव्हती. त्यानंतर अनगर निवडणूक बिनविरोध झालेली होती. जिल्हा न्यायाधीश प्रशांत राजवैद्य यांनी उज्ज्वला थिटे यांचा अर्ज मात्र आता फेटाळला.